नमस्कार. तर आज मी बनवते मनोरा. तर त्यासाठी इथे मी शिल्लक भाकरी किंवा चपाती जी असते ती घ्यायची आहे. इकडे माझ्याकडे भाकर होती शिल्लक, तर ती घेतलेली आहे. अशा पद्धतीने त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे सगळ्यात पहिले मी एका डिशमध्ये मिरच्या आणि लसूण काढून घेतलं आहे. ते मी आता मिक्सरमध्ये टाकून घेते आणि जे भाकरीचे तुकडे होते ते देखील मी त्या मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते. अशा पद्धतीने मी ते बारीक असा चुरमा करून घेतला आहे मिक्सरने. तिथे उरलेली भाकर देखील मी पूर्णपणे बारीक करून घेतली. तर इथे त्या कढईत मी तेल तर आता मी ते फोडणी देऊन घेते. कढईत तेल तापवून घेतलं आहे. जिरं, मोहरी, हिंगची फोडणी देऊन घेतलेली आहे. कढीपत्ता आणि शेंगदाणे देखील छान परतून घेते. मग त्यात आता मी कांदा परतून घेते. कांदा परतण्यासाठी इथे मी थोडंसं मीठ टाकलं आहे, जेणेकरून कांदा हा पटकन परतला जातो. आता मी यात अर्धा चमचा हळद घातली आहे. हळद व्यवस्थित मिक्स करून जो मी भाकरीचा चुरमा केला होता तो मी यात टाकून घेते. ते देखील छान असं व्यवस्थित आता मिक्स करून घेते. ते मिक्स केल्यानंतर आता मी ते चवीनुसार मीठ घातलेलं आहे. मीठ टाकून छान पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरून छान कोथिंबीर घालायची. आता आपला छान असा मनोरा तयार झालेला आहे. तुम्ही पोळीचा किंवा भाकरीचा, नुसता भाकरीचा किंवा नुसता पोळीचा देखील करू शकता. पण पोळी आणि भाकरी मिक्स असल्यावर त्याची टेस्ट जरा जास्तच लागते. आणि सगळ्यात मेन म्हणजे बाशी पोळ्या भाकरींचाच हा जास्त चवदार येतो. आमच्याकडे याला आम्ही मनोरा म्हणतात. तुमच्याकडे याला काय म्हणतात ते देखील तुम्ही कमेंट करून सांगा आणि तुम्ही बनवतात का हे देखील सांगा. धन्यवाद.